हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजची रेसिपी आहे मसाला शेवगा. तर त्यासाठी इथे मी शेवग्याच्या 6 शेंगा चिरून घेतलेल्या आहेत. त्याचे 6 मांड काप केलेले आहेत. त्यानंतर कोथिंबीर घेतली आहे, एक मध्यम आकाराचा कांदा, भाजलेले शेंगदाणे, त्यानंतर खोबरं आणि लसणाच्या 5 ते 7 पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि लसूण व खोबऱ्याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे. त्यानंतर शेंगदाण्याचं कूटसुद्धा बनवून घ्यायचं आहे आणि आपल्याला जेवढे काही मसाले लागणार आहेत ते सुद्धा मी इथे घेतलेले आहेत. आता एका कढईमध्ये आपल्याला अर्धी पळी तेल घ्यायचं आहे. तेल गरम होऊ द्यायचं आहे व तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला मोहरी टाकायची आहे. मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आणि मंद आचेवरती कांदा छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकताय कांदा छान भाजलेला आहे. आता यामध्ये आपल्याला बारीक केलेलं आपल्याला खोबऱ्याचं आणि लसणाचं वाटण टाकायचं आहे. थोडीशी कोथिंबीर सुद्धा मी त्यामध्ये घातली. आता वाटण भाजल्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे. तर अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, नंतर कांदा लसूण मसाला 1 चमचा आणि तिखट मसाला 1 चमचा, थोडीशी चिमटभर हळद टाकायची आहे. आता मसाले छान मंद आचेवरती भाजायचे. आता मसाले भाजण्यासाठी थोडंसं आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे की त्यामुळे मसाले आपले करपत नाहीत तर छान भाजले जातात. आता मसाल्याला तेल सुटल्यानंतर यामध्ये शेंगा टाकून घ्यायचे आहेत आणि थोड्या वेळासाठी शेंगा सुद्धा यामध्ये परतायचे आहेत. आता शेंगदाण्याचं कूट सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचंय आणि चवीनुसार मीठ टाकायचं. इथे मी 1 चमचा मीठ वापरते. तर शेंगा मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायच्या आणि शेंगा शिजण्यासाठी आपल्याला यामध्ये अर्धा ग्लास पाणी ओतायचं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि झाकण ठेवून साधारणपणे 7 ते 8 मिनिटं आपल्याला कमी गॅसवरती शेंगा छान शिजू द्यायच्यात. तर भाजी तयार झालेली आहे आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.